नमस्कार। देश धर्म परमर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था। हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी आपला धर्मत्याग न करता शके 1610 फाल्गुन अमावस्येला हौतात्म्य पत्करणाऱ्या शंभू महाराजांना त्रिवार मुजरा। 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक, 14 मे 1657 रोजी जन्म आणि 1689 मध्ये बलिदान। अवघ्या 9 वर्षाचा राज्यकाल आणि 32 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या महाराष्ट्राच्या थोर छत्रपतीनं औरंगजेबाशी लढा दिला। 9व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात जाऊन मानाने अभिमानाने परत आले। आपल्या आयुष्यात 120 लढाया जिंकून अजिंक्य राहिलेले आणि संगमेश्वरी दगाफटक्यानं मुकरब खानाने शंभू महाराजांना पकडलेले असे महान शिवछत्रपतींचे सुपुत्र। औरंग्यानं म्हटलं, खजिना घे, राज्य घे, मुलगी देतो, निकाह करून देतो, पण इस्लाम स्वीकार। इस्लाम स्वीकारला नाही औरंग्याला। त्या छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या लाडक्या शंभूचा एवढा दरारा होता की 10 फूट लांबून औरंगजेब त्यांच्याशी बोलत असे। विदूषकाचा वेश, डोक्यावर काटे टोचणारी आणि खिळे टोचणारी टोपी, अशा अवस्थेत शंभू महाराजांची धिंड काढण्यात आली। शंभू महाराज त्याला बदले नाहीत, जीभ कापली गेली त्याला बदले नाहीत, हातपाय तोडले गेले त्याला बदले नाहीत, आणि शेवटी औरंगजेबाने फाल्गुन अमावस्या शके 1610 रोजी शंभू महाराज आणि त्यांचे सहकारी कवी कलश यांचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली। मौलवींच्या आज्ञेनुसार शिरच्छेद झाला आणि माझा महाराष्ट्राचा, माझा हिंदवी स्वराज्याचा छत्रपती अभिमानाने धर्म न बुडवता हौतात्म्य पत्करता झाला। शिवशंभूंच्या या लाडक्या लेकाला महाराष्ट्राच्या शंभू महाराजांना विनम्र अभिवादन।